अमित शहांना पंतप्रधान पदाचे स्वप्न नरेंद्र मोदींना रिप्लेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। भाजपमध्ये अंतर्गत सत्ता संघर्ष सुरू असून नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। पाहूया सपकाळ काय म्हणाले। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। आपण त्यांना कालच्या मोर्चाविषयी विचारू। प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले। याच्या पाठीमागचं काय कारण असू शकते? एकीकडून पैसा तर दुसरीकडून आपल्या विचारांचीच केवळ लोक घुसवणे, हे दोन कामं धर्मेंद्र प्रधान करत होते। आता त्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता त्यांची जागा घेणारा कल्प्रिट कोण, त्यांची जागा घेणारा असा कोण माणूस आहे की जो त्यांना रिप्लेस करू शकतो? तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अत्यंत तंतोतंत बसतात। केसांनी कसा गळा कापायचा आहे याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि डिझास्टर मॅन म्हणून महाराष्ट्रात आता उद्यास आल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांच्या ऐवजी भाजपचा आणि संघाचा अजेंडा पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगला पर्याय त्यांच्याजवळ असू शकत नाही। आता काय आहे की बऱ्याच लोकांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागलीत। त्यामध्ये अमित शहा पण आहेत, देवेंद्र फडणवीसही आहेत। त्यामुळे अमित शहांना आता नरेंद्र मोदी यांना रिप्लेस करायचंय। त्यामुळे ते रिजनल पार्टी जे आहेत त्या रिजनल पार्टीमध्ये त्यांनी आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि रिजनल पार्टी पाठीशी घ्यायच्या आणि भाजपला कोंडीत पकडायचं, अशी मोठी सपरेंडी ही अमित शहाची असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसत आहे। तर हे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते। कॅमेरामन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा।